तुम्हा सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर गावाकडच्या रेसिपीची सिरीज सुरू आहे। तर आज मी बनवलेली होती ओल्या हरभऱ्याची गरगट्याची भाजी, म्हणजे ओल्या हरभरा भाजीचं गरगट। आता तुम्ही याचा घोळवणा सुकी भाजी तर खूप वेळेस खाल्ली असेल, पण ओल्या हरभऱ्याच्या भाजीचं गरगट कधी बनवले का? हे गरगट खायला खूप भारी लागतं आणि हेल्दी आहे। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। चला मग उशीर न करता आजच्या या रेसिपीला सुरू करूयात। सगळ्यात पहिलं तर आपल्याला इथं भाजी शिजवून घ्यायची, मस्त मऊसूद अशी आपल्याला भाजी शिजवायची आहे। तर भाजी शिजवण्यासाठी गॅसवर कढाई ठेवलेली आहे। कढाईमध्ये इथं मी 250 ग्रॅम भाजी घेतली आहे, मोजून आणलेले आहे मार्केटमधून। आता इथं काय शेतात वगैरे शेत नाही आमचं, म्हणून शेतातली भाजी नाही आहे, मार्केटमधून मंडीतूनच आणलेले आहे। तर मापामध्ये पावशेर अशी भाजी आहे। भाजी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली, छान निवडली आणि बारीक कट करून घेतली। आता 2 ग्लास पाणी कढाईमध्ये घातलं आणि नंतर ही भाजी कढाईमध्ये टाकून घेतली। छान 5-7 मिनिट ही भाजी मी इथं शिजून घेतली। भाजी शिजून 5-6 मिनिटांनंतर भाजी छान शिजलेली आहे। गॅस फुल करायचा आणि भाजी शिजून घ्यायची। 10-12 हिरव्या मिरच्या, मुठभर शेंगदाणे आणि 8-10 लसणाच्या पाकळ्या इथं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही पाहू शकता आपली भाजी मऊ शिजलेली आहे। एवढीच आता आपल्याला भाजी शिजून घ्यायची आहे। तर आता आपल्याला गरगट बनवण्यासाठी बाकीच्या गोष्टी याच्यात ॲड करायच्यात। तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने शेंगदाणे, मिरच्या आणि लसूण मी इथं वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटून घेतलेलं मिश्रण इथं भाजीमध्ये घालून घ्यायचं। सर्व शेंगदाणे, मिरची, लसणाचा जो वाटून घेतलेला कूट आहे ते मी इथं भाजीमध्ये घालून घेतलेलं आहे। आता मी हे गरगट हिरव्या मिरच्यामध्ये बनवत आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही लाल तिखटामध्येही बनवू शकता। लाल तिखटामध्ये देखील खायला खूप भारी लागतं आणि हिरव्या मिरच्यामध्ये तर आणखीनच भारी लागतं। आमच्या घरी सहसा या भाजीचं गरगट आम्ही हिरव्या मिरच्यातच बनवतो। आता इथं बाकीच्या काही जिन्नस आपल्याला घालून घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये मी 1 मूठ भरून बेसन पीठ घालून घेत आहे। बेसन पीठ घातल्यानंतर याच्यामध्ये मी आता पावभाजीचं मॅशर घालून छान भाजी, बेसन पीठ आणि जे आपण शेंगदाणे, मिरचीचा ठेचा घातलेला आहे तो सर्व एकजीव करून घ्यायचा आहे। आणि भाजी छान मऊसूद शिजलेली असती म्हणून या मॅशरने छान भाजी अशी मॅश होऊन जाते। तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असं इथं मी सर्व मिश्रण मॅश करून घेतलं आहे, पूर्ण एकजीव झालेलं आहे। तर या पद्धतीने आपल्याला सर्व हे मिश्रण एकजीव करून घ्यायचे। आता हे एकजीव झालेलं मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। परत कढाई गॅसवर ठेवून घ्यायची। तुम्हाला हवा असेल तर दुसरी कढाईही वापरू शकता। त्याच कढईतलं मिश्रण काढून परत तीच कढई मी गॅसवर ठेवून घेतलेली आहे। आता या कढईमध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं। तर मी इथं कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की इथं मोहरी, जिरे आणि लसणाची छान फोडणी देऊन घ्यायची। अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि सोबतच 8-10 लसणाच्या पाकळ्या ज्या बारीकसर कट करून घेतलेल्या आहेत। छान लालसर रंगावर फोडणी फुलून द्यायची। जितकी छान फोडणी फुलल तितकी भाजीला टेस्ट जी आहे ती खूप भारी येते। आपली फोडणी छान फुललेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण जे भाजीचं गरगट्यासाठी मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ते मिश्रण इथं घालून घ्यायचं। आता या स्टेजला तुम्हाला पाणी हवं तेवढे ॲड करू शकता, भाजी किती बनवायची त्याच्या हिशोबाने। एकदा पाणी घालून घेतलं की सर्व म्हणजे सर्व भाजी एक वेळेस मिक्स करून घ्यायची। नंतर कलर थोडा छान येण्यासाठी थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची आणि वरतून चवीनुसार मीठ घालून घ्यायचं।
सोबतच या भाजीमध्ये आवर्जून हरभऱ्याची भिजवलेली डाळ किंवा मुगाची भिजवलेली डाळ घालून घ्यायची. इथं मी मुगाची डाळ भिजत ठेवलेली होती. छान 2 घंटे मूग डाळ भिजून घेतलेली आहे. भिजलेली डाळ छान या गरगट्यासोबत पटकन शिजते आणि तुम्हाला हवा असेल तर हरभऱ्याची डाळही वापरू शकता. मस्त छान अशी डाळीने या गरगट्याला टेस्ट येते. तर आता गॅस मध्यम ठेवायचा आणि मध्यम गॅसवर छान 10 मिनिट थिराणी हे गरगटं शिजून घ्यायचं. जेवढं गरगटं छान शिजतं ना त्याची टेस्ट तेवढीच आणखीन भारी येते. छान मध्यम गॅसवर 10 मिनिट मी हे गरगटं शिजून घेतलं. गरगटं शिजताना अधूनमधून 1-2 वेळेस चमच्याने याला हलवून घ्यायचं, म्हणजे जे गरगटं आहे ते बुडाला चिटकत नाही. तर तुम्ही पाहू शकता 1-2 वेळेस छान मी इथं हलवून घेतलं. आता मी याला छान 10 मिनिट शिजून घेतलेलं आहे. 10 मिनिटानंतर कशा पद्धतीने गरगटं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता. मस्त छान असं लो टू मिडियम गॅसवर आपल्या इथं गरगटं शिजून तयार आहे. या गरगट्यासोबत ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा पांढरा भात काहीही खाऊ शकता. एक नंबर लागतो. रेसिपी आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका. परत भेटू अशाच काही नवीन गावाकडच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.